कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। तर बारामतीमधल्या रुग्णालयाबाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध सुटलेला आहे। अजित पवारांचं, त्यांच्या नेत्याचं, त्यांच्या कर्त्या धर्त्याचं निधन झालेलं आहे। त्यांचा हक्काचा माणूस केलेला आहे। बारामतीवर त्यांचं नितांत प्रेम होतं। या बारामतीकरांवर त्यांचं प्रेम होतं। त्या बारामतीकरांचं माधवी दृश्य पाहतो योगेंद्र पवार आपल्याला दिसतायत आणि त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। आजूबाजूला कार्यकर्ते आहेत। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच योगेंद्र पवारांनी अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, पण आपल्या कुटुंबातला एक सदस्य आज कायमचा सोडून गेल्यानंतर योगेंद्र पवार यांना देखील अश्रू अनावर झाले। मराठीमध्ये अजित पवारांचं निधन झालं असं कळतंय, काय माहिती आहे? मला काहीच माहिती नाही। मला आताच टीव्ही वरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले। ओके, मॅम काय अपडेट काही माहिती आहे आपल्याकडे मॅडम? नाही, झालंय या सगळ्या संदर्भात कोणाशी बोलणं झालेलं नाहीये। आता मी डायरेक्ट इथे आले। आता बघते आतमध्ये काय। सुनेत्राताई यांनी फार आतमध्ये आहे। जी, मी भेटते जाऊ। ओके, चालेल चालेल। पता चला कौन तर अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबीय सुनेत्रा पवार, सुप्रिया पवार आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय। VSR या एव्हिएशन कंपनीचे विमान असल्याचं कळतंय। आपण योगेंद्र पवार यांच्याविषयी बोलत होतो। योगेंद्र पवार आपल्या काकाच्या निधनाची बातमी कळताच अक्षरशः त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। ते फोनवर बोलतात, मात्र ते रडतानाही दिसतात। पवार कुटुंब संपूर्ण पवार कुटुंब सध्या दिल्लीमध्ये आहेत। या अपघाताची माहिती कळाली तेव्हा ते सगळेजण दिल्लीमध्ये होते, एकत्रित होते अशी माहिती कळते। आता काही वेळातच ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये आहेत, सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये आहेत। खरं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि त्यामुळे हे तिघही दिल्लीमध्ये असतानाच हा अपघात झाल्याची माहिती त्यांना कळाली आणि त्यानंतर पवार कुटुंबीय आता बारामतीकडे रवाना होणार आहेत। योगेंद्र पवार हे एकटेच बारामतीमध्ये असल्याचं कळत होतं आणि योगेंद्र पवारांचे दृश्य आपण पाहतोय। रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी उसळलेली आहे। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सगळे कार्यकर्ते बारामतीच्या रुग्णालयाबाहेर एकवटलेले आहेत आणि योगेंद्र पवारांची ही दृश्य आपल्या घरातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। पक्ष फुटला तरी सुद्धा पवार कुटुंब म्हणून कायम एकत्र होतं हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे। बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद